बरं, त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, तो फर्स्ट क्वेश्चन काय बघा, कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट स्टिफनेस ऑफ अ स्प्रिंग फॉर द सिस्टीम शोन बिलो. आणि त्याच्यामध्ये स्प्रिंग स्टिफनेसची किंमत दिली आहे, वेअर स्टिफनेस ऑफ द 3000 न्यूटन पर मीटर ही स्टिफनेस दिली, आणि ती जी सिस्टीम दिल्या त्या सिस्टीमची फिगर वाहून मी ड्रॉ करतो. सगळ्यांनी क्वेश्चन बघून घेतला असेल. क्वेश्चन बघून घेतल्यानंतर सॉल्व्ह करायला पाहून आपण चालू करूया. ओके, त्याचा आन्सर काय येतील ते नंतर बघूया. क्वेश्चन सगळ्यांनी बघितलाय, क्वेश्चन तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. ठीक आहे, आता बघा तुम्हाला माझी स्क्रीन विजिबल असेल बघा. आता या माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला बघा हा क्वेश्चन आहे, आणि त्याच्यामध्ये के ची किंमत दिली 3000 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, आणि याच्यामधून सांगितलं तुम्हाला इक्विव्हॅलंट स्टिफनेस डिटरमाइन करा. इक्विव्हॅलंट स्टिफनेस मग परवा दिवशी आपण जे बघितलं होतं त्यामध्ये ह्या ज्या आपण काय आहेत, जेवढ्या स्प्रिंग दिल्या असतील त्या सगळ्या स्प्रिंग तुम्हाला काय करायला लागणार, इक्विव्हॅलंट स्टिफनेस डिटरमाइन करायला लागणार. मग जर मी ह्या दोन स्प्रिंग कन्सिडर केल्या, या दोन, तर या दोन स्प्रिंग कशामध्ये आहेत बघा, सिरीज मध्ये आहेत का पॅरलल मध्ये आहेत? या दोन स्प्रिंगचे डिस्प्लेसमेंट काय असणार, सेम असणार. ज्या वेळेला दोन स्प्रिंगची डिस्प्लेसमेंट ही सेम असते त्यावेळेला त्या स्प्रिंग कशामध्ये असतात बघा, पॅरलल मध्ये असतात. म्हणजेच आता जर ती स्प्रिंग पॅरलल मध्ये असेल तर मला त्यांचं इक्विव्हॅलंट शोधायला पाहिजे, बरोबर. मग मी आता इक्विव्हॅलंट त्यांचं शोधतो. बरं, या दोन स्प्रिंग पॅरलल मध्ये आहेत म्हणून म्हणतो पहिल्यांदा कन्सिडर पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये दोन स्प्रिंगची इक्विव्हॅलंट स्टिफनेस, त्याला मी ke1 म्हणतो, या दोन कन्सिडर केलं. ठीक आहे, ke1 इज इक्वल टू पॅरलल मध्ये काय बघा, डायरेक्ट स्प्रिंग स्टिफनेसची ऍडिशन होते, आणि ज्यावेळेला त्या सिरीज मध्ये असतात त्यावेळेला दोन स्प्रिंगच्या स्टिफनेसच्या इनव्हर्सची ऍडिशन म्हणजे काय असते, इक्विव्हॅलंट स्टिफनेसचा इनव्हर्स असतो. ठीक आहे, सो या दोघांची काय व्हायला पाहिजे, ऍडिशन. सो के प्लस के, दोघांची पण स्टिफनेस के आहे, म्हणजे आली ही 2k. म्हणजे ही सिस्टीम पहिल्या याच्यानंतर कशामध्ये रिड्यूस झाली बघा, ते दाखवतो. हा के आहे, या दोघांची एक झाली म्हणजे 2k. ओके, म्हणजे पहिल्या कॉम्बिनेशन नंतर या दोन पॅरलल ज्या होत्या त्या ऍड झाल्या आणि त्यांची इक्विव्हॅलंट स्टिफनेस झाली 2. आता काय करूया, दोन आहेत या दोन पॅरलल मध्ये, तर तो के अँड केस घेतलेलं, ह्या दोन केस. आता कॉमन के आणि के अँड 2k. ठीक आहे, म्हणजे या दोघांची काय होणार, ऍडिशन. ke2 इज इक्वल काय होणार बघा, के प्लस 2k, म्हणजे झाला 3k. म्हणजेच ही कशामध्ये कन्वर्ट झाली बघा, सिंगल स्प्रिंग झाली आता ही दोघांची मिळून, आणि ही दुसरी स्प्रिंग. म्हणजे हा के आहे असं व्हायला, हे मास आहे तुमचं, आणि या दोघांची बानो जे पॅरलल कॉम्बिनेशन आहे त्याची इक्विव्हॅलंट स्टिफनेस किती आहे, 3k. ठीक आहे, मग आता या टोटलला जर कन्वर्ट करायचं असेल तर या दोन स्प्रिंग एकमेकाला कशामध्ये, सिरीज मध्ये आहेत बघा, या पॅरलल मध्ये होत्या, सिरीज मध्ये आहेत. जर सिरीज कनेक्शन मी कन्सिडर केलं आणि दोघांची इक्विव्हॅलंट घेतली तर त्याची इक्विव्हॅलंट काय होणार बघा, तिसरं कॉम्बिनेशन फॉर सिरीज कॉम्बिनेशन कोणाकोणाचं येणार बघा, के अँड 3k. के अँड 3k चं सिरीज कॉम्बिनेशन येणार, म्हणजेच 1 डिवाइड बाय इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 1/k प्लस 1 डिवाइड बाय 3k. बरोबर. काय आपण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये त्याच्या इनव्हर्सची ऍडिशन केली तर तुम्हाला तुमच्या इक्विव्हॅलंट स्प्रिंगचा इनव्हर्स मिळणार. आता याचा डिनॉमिनेटर सेम करतो. डिनॉमिनेटर जर सेम करायचं असेल, इथं 3k इथं k आहे, म्हणजे या तीन वरती न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करा, म्हणजे इथं 3 आला, डिनॉमिनेटरला झाला 3k एकत्र लिहिलेले.
ठीक आहे, म्हणजे डिनॉमिनेटर सेम झाला, 3 आला प्लस 1. ठीक आहे, सो 3 डिवाइड बाय 3k प्लस 1 डिवाइड बाय 3k, 3k कसं राहिला 3 प्लस 1, म्हणजे हे झालं 4 डिवाइड बाय 3k इज इक्वल टू 1 डिवाइड बाय इक्विव्हॅलंट स्प्रिंग. ओके, सो इक्विव्हॅलंट स्प्रिंगचा स्टिफनेस इज इक्वल टू काय येणार, याचा इनव्हर्स. याचा इनव्हर्स काय येणार बघा, 3k डिवाइड बाय 4, 3 डिवाइड बाय 4 म्हणजे 0.75k. सो इक्विव्हॅलंट स्टिफनेस हा किती आहे, 0.75k. आता तुम्हाला आन्सर जे विचारले ते इक्विव्हॅलंट स्टिफनेस विचारले. सो 0.75k, के ची किंमत किती आहे बघा आपल्याकडे, 3000 आहे. त्यांनी दिलेले आन्सर किती आहे, 3000. सो 0.75 इंटू 3000 म्हणजे तुमचा आन्सर किती येणार बघा, याचं 0.75 ने मल्टिप्लाय करा 3000 ला, आणि आन्सर किती येणार सांगा, 2250 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, म्हणजे इक्विव्हॅलंट स्प्रिंग स्टिफनेस ही किती यायला पाहिजे, 2250 यायला पाहिजे. आता परत बाळांनो मी स्क्रीन काय करतो, शेअर करतोय, स्क्रीन शेअर करतो, परत तिकडे या. चलो बघा, स्क्रीन माझी विजिबल आहे का. आता या स्क्रीनवरती याचा आन्सर तुम्हाला खाली बघायला मिळेल. याचा आन्सर बघा काय बघा, बी 2250 आहे का, बी 2250 इथे बघा काय आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कसंही कॉम्बिनेशन दिलं, पॅरलल, सिरीज, तुम्हाला ते डायरेक्ट आन्सर डिटरमाइन करता येईल. आता मी एक प्रॉब्लेम तुम्हाला सोडवून दाखवलं, काय केलं, प्रत्येक वेळेला सिरीज आलं तर सिरीजला एक केलं, पॅरलल तर पॅरलला एक केलं, असं मी करत गेलो होतो आणि ते डिटरमाइन केलेलं. ठीक आहे, आता दुसरा काय क्वेश्चन आहे बघा, दुसरा क्वेश्चन, two springs have spring stiffness of 1500 Newton meter and 2000 Newton meter respectively. If they are connected in series, what is the spring stiffness? दोन स्प्रिंग आहेत 1500 आणि 2000 न्यूटन मीटरच्या, आणि त्या सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. ठीक आहे, तर त्यांचा इक्विव्हॅलंट स्टिफनेस किती आहे असं विचारलं. ठीक आहे, मग मला सांगा आता पटकन, तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल काय, 2000 आहे, 857 2000 आहे आणि 1500 आहे. 2000 जर 1500 असेल तर मी इक्विव्हॅलंट कसा काढणार होता, 2 आहेत आणि सिरीज मध्ये 1 2. ठीक आहे, हे तुमचं मास असणार, ही 2000 ची आहे असं म्हणा, ही 1500 ची आहे. मग इक्विव्हॅलंट कसं काढणार, इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय इक्विव्हॅलंट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2000 प्लस 1 डिवाइड बाय 1500. सॉल्व करा, हे ऍडिशन करा आणि त्याचा इनव्हर्स घ्या, तुम्हाला इक्विव्हॅलंट स्टिफनेस मिळेल. ठीक आहे, इक्विव्हॅलंट स्टिफनेस किती येते सांगा बघा. 857 पण 857.14 न्यूटन पर मीटर, म्हणजे त्याची इक्विव्हॅलंट स्टिफनेस 857 आहे. ठीक आहे, मी पुन्हा स्क्रीन शेअरिंग करत जातो. बघा, सो दुसऱ्याचं जे आन्सर आहे ते म्हणजे सी 857.63 आले. ठीक आहे, त्याच्या जवळचं आन्सर जे आहे ते लिहा तुम्ही. आपलं 857.14 आले, त्याचं 857.63. ठीक आहे, हे सेकंड आन्सर झालं. आता 3 नंबरचं वाचा, 3 नंबर, which of the following is true when springs are connected in parallel? यापैकी कोणतं इक्वेशन हे पॅरलल कनेक्शन साठी ट्रू आहे असं विचारलंय. ठीक आहे, पहिलं काय दिले बघा, इक्विव्हॅलंट केई म्हणजे इक्विव्हॅलंट स्टिफनेस इज इक्वल टू K1 प्लस K2. ठीक आहे, आताच आपण सॉल्व्ह केला प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये पॅरलल स्प्रिंगला आपण काय वापरलं, इक्विव्हॅलंट इज इक्वल टू K1 प्लस K2. त्यामुळे 1 नंबरचं ए आन्सर हे काय झालं, बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा बघा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन, व्हॉट आर डिटर्मिनिस्टिक व्हायब्रेशन्स. आता डिटर्मिनिस्टिक व्हायब्रेशन्स याचा अर्थ काय, की ज्या व्हायब्रेशन मध्ये तुम्हाला व्हायब्रेशनच्या पॅरामीटर्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट, ऍक्सलरेशन, वेलॉसिटी किंवा डॅम्पिंग फॅक्टर डिटरमाइन करता येतो, त्याला आपण म्हणतो बघा डिटर्मिनिस्टिक व्हायब्रेशन्स. मग आता मला सांगा, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट हे सगळं तुम्हाला डिटरमाइन करायचं असेल तर तुम्हाला त्या सिस्टीम वरती किती फोर्स अप्लाय व्हायला आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण डिटर्मिनिस्टिक व्हायब्रेशन. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही आन्सर वाचला तर तुम्हाला कळेल. पहिलं काय म्हटले, व्हायब्रेशन कॉज्ड ड्यू टू नॉन एक्साइटिंग फोर्स, म्हणजे त्याच्यावरती जो व्हायब्रेशन जनरेट करायला आहे तो फोर्स नोन आहे असं म्हणते. सेकंड, अननोन एक्साइटिंग फोर्स. थर्ड,
व्हायब्रेशन विच आर अपिरियॉडिक इन नेचर. अपिरियॉडिक इन नेचर म्हणजे काय? रॅन्डम, सायकल टाइम प्रत्येक वेळेला सेम नाहीये, कसाही रॅन्डम व्हायब्रेशन चालू आहे. आणि चौथं नन ऑफ अबोव. आता तुम्ही सांगा डिटर्मिनिस्टिक व्हायब्रेशन म्हणजे आपण जे सगळं कॅल्क्युलेट करू शकतो त्याच्यामध्ये एक्साइटेशन फोर्स हा कसा म्हणजे माहित असायलाच पाहिजे. ठीक आहे, एक्साइटेशन फोर्स जर माहित असेल तरच आपण त्याला काय म्हणणार डिटर्मिनिस्टिक व्हायब्रेशन. म्हणजे याचा आन्सर काय बघा ई, की ज्याच्यामध्ये एक्साइटेशन फोर्स आपल्याला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, चला 5 नंबर बघा. 5 नंबरचं काय काल पण आलं होतं, इन विच टाइप ऑफ व्हायब्रेशन एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन गोज ऑन डिक्रीजिंग. त्याला म्हणजे काय बघा डॅम्प व्हायब्रेशन. ठीक आहे, ते म्हणजे काय डॅम्प व्हायब्रेशन. चला 6 नंबर वाचा जरा. 6 नंबर, नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ सिंपल पेंडुलम. ठीक आहे, मी याच्याकडे जरा असं येतो बघा, 1 मिनिट फक्त लक्ष द्या. सिंपल पेंडुलम काल असं आलं होतं बघा. हा सिंपल पेंडुलम आहे, हा सिंपल पेंडुलम असतो. ठीक आहे, याच्यामध्ये इथं मास असते, त्याची काय तर आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती करतो थिटा. म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या मासचे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा करतो त्यावेळेला यात पॅरामीटर अननोन किती असतो एकच, आणि तो पॅरामीटर तुम्ही डिटरमाइन केला म्हणजे तुमचं काय झालं बघा व्हायब्रेशन. तुम्ही डिस्प्लेसमेंट मिळवली, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन बेस एकच पॅरामीटर आहे डिटरमाइन करण्यासाठी. म्हणजे हा 1 डिग्री ऑफ फ्रीडमचा प्रॉब्लेम आहे. आता कालच्या केसमध्ये जरा सांगतो मी, थोडंसं करेक्शन करणार आहे कालच्या केसमधलं. समजा एकच दिला, हा थिटा दिला आणि हे डिस्टन्स एक्स दिलं तरी सुद्धा हा 1 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. हा पण 1Dच आहे. का सांगा? कारण की याची लिनियर डिस्प्लेसमेंट कुठे झालेली नाही. याची डिस्प्लेसमेंट जी काय झाली ती फक्त अँग्युलर झाल्या, लिनियर झालेली नाही. आता अजून एक केस सांगतो. हे मास आहे, हा K1 आहे, हा K2 आहे आणि याला मी डिस्प्लेसमेंट दिली. आता सांगा याचा डिग्री ऑफ फ्रीडम किती? या सिस्टीमचा डिग्री ऑफ फ्रीडम किती? या सिस्टीमचा डिग्री ऑफ फ्रीडम बघा 2 आहे. का सांगतो? याची डिस्प्लेसमेंट लिनियर पण व्हायला स्प्रिंगमुळे आणि यांचा स्टिफनेस वेगवेगळा असल्यामुळे हे मास टिल्ट होणार बघा असं, आणि डिस्प्लेसमेंट वेगवेगळे असणार. म्हणजेच हे मास टिल्ट पण झालं म्हणजे याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट पण आली आणि लिनियर डिस्प्लेसमेंट पण आली. ठीक आहे, म्हणजे हे 2 डिग्री ऑफ फ्रीडम आहे, 2 डिग्री ऑफ फ्रीडम. आणि हे जे आहे हे 1 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. जरी ते एक्स दिला असलं तरी सुद्धा हे 1 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. ठीक आहे, त्यामुळे थोडंसं मी कालचं करेक्शन केले. हा 1 डिग्री ऑफ फ्रीडमच आहे. जरी इथं थिटा आणि एक्स दिला असला तरी हा 1D आहे. ठीक आहे, जर त्याची लिनियर डिस्प्लेसमेंट आहे तर लिनियर डिस्प्लेसमेंट झालेलीच नाही आहे, त्यामुळे हा फक्त 1D आहे. ओके, मग आता आपल्याला जो विचारलाय तो सिंपल पेंडुलम विचारलाय. सिंपल पेंडुलम मध्ये एकच पॅरामीटर आहे, त्यामुळे तो बघा काय 1D आहे. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय असायला पाहिजे बघा 1D असायला पाहिजे. ठीक आहे, पुन्हा मी एकदा स्क्रीन शेअर करते, पुन्हा स्क्रीनकडे या बघा. आता 6 नंबरचा क्वेश्चन जो आहे, द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ सिंपल पेंडुलम इज. आता इथं आन्सर आले, पहिलं 0, दुसरं आहे 1 आणि तिसरं आहे 2. त्यातलं बघा त्याचा आन्सर काय 1 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे बी हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन बघा. वेन अ सिस्टीम व्हायब्रेट्स इन फ्लुइड मीडियम, काल पण आलं होतं, दॅट डॅम्पिंग इज कॉल्ड. त्याला डॅम्पिंगला काय म्हणते बघा आपण विस्कस डॅम्पिंग. ठीक आहे, फ्लुइड मीडियम म्हणजे जे काही डॅम्पिंग आहे ते म्हणजे काय विस्कस डॅम्पिंग. ठीक आहे, त्यानंतर बघा 8 नंबर बघा. डिटरमाइन द इक्विव्हॅलंट स्प्रिंग स्टिफनेस ऑफ द फॉलोइंग सिस्टीम. या खालच्या सिस्टीमचा काय इक्विव्हॅलंट स्टिफनेस विचारलाय. ठीक आहे, आता स्प्रिंग भरपूर आहे, स्प्रिंग्स भरपूर आहेत. ठीक आहे, तुम्हाला मी मुद्दा म्हणून जास्त स्प्रिंग आहेत म्हणून एका मिनिटात मी सॉल्व्ह करून दाखवतो. त्यासाठी मी थोडं माझ्याजवळ फिगर ड्रॉ करतो आणि मग सॉल्व्ह करूया. ठीक आहे, आता मी मगासारखं इक्विव्हॅलंट करून बसणार नाही, मी डायरेक्ट तुम्हाला पाहून याचा आन्सर काढून दाखवणार आहे. ठीक आहे, पेपरला पॉसिबिलिटी या इक्विव्हॅलंट स्टिफनेस वरती यायची जास्त आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की लवकर आणि पटकन होणारा प्रॉब्लेम म्हणजे ठीक आहे, त्यामुळे याच्यावरती तुम्हाला 1-2 मार्कांचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. मी जरा क्वेश्चन लिहून देतोय, फक्त 1 मिनिट वेळ द्या मला. तुमच्याजवळ तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर पटकन सॉल्व्ह केलं तरी चालेल. ओके, चलो आता बघा ना, मी शेअरिंग स्टॉप करतो,
तुम्ही माझ्या पेजवरती या, तोच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला काय विचारले, इक्विव्हॅलन्स स्टिफनेस विचारल्या. ठीक आहे, आता पटकन सॉल्व्ह करतो. हे बघा, ह्या दोन स्प्रिंग ह्या कशामध्ये आहेत रे? ह्या दोन स्प्रिंग कशामध्ये आहेत? पॅरलल, बरोबर. म्हणजे यांचं इक्विव्हॅलंट इथंच लिहितो, K1 + K1 म्हणजे 2K1 झाला. यांचं इक्विव्हॅलंट किती आला? 2K1. तसंच ह्या ज्या दोन स्प्रिंग आहेत, ह्या दोन स्प्रिंग पण कशामध्ये आहेत? पॅरलल मध्ये आहेत, बरोबर. म्हणजे यांचा इक्विव्हॅलंट हा काय येणार? 2K3. ह्या दोन एक झाल्या, या दोन एक झाल्या, म्हणजे असं इथे एक स्प्रिंग आहे, इथे एक स्प्रिंग आहे, इथे एक स्प्रिंग आहे. या 3 स्प्रिंग आहेत बघा. 1 2 3 स्प्रिंग कशामध्ये आल्या? 1 2 3 1 2 3 स्प्रिंग कशामध्ये आल्या? सिरीज, बरोबर. मग या तिघांचं म्हणजे या सगळ्यांचं सिरीज इथे लिहितो. 1/Ke इज इक्वल टू 1/2K1 प्लस 1/K2 प्लस 1/2K3. आता हे डायरेक्ट सॉल्व्ह करणं डिफिकल्ट आहे, कारण हे K1 K2 मध्ये आले, म्हणून मी यांच्या किमती पुट करतो, या किमती पुट करतो. ठीक आहे, सो 1/2 इंटू K1 किती आहे बघा? 10 प्लस 1/K2 किती आहे? 20 प्लस 1/2 इंटू K3 किती आहे? 30. ठीक आहे, पटकन कोणतं कॅल्सियम सॉल्व्ह करा आणि त्याचा इन्व्हर्स घ्या. कोणतं कॅल्सियम सॉल्व्ह करा आणि त्याचा इन्व्हर्स घ्या, तुम्हाला हे मिळेल. सिरीज कॉम्बिनेशन तिघांचं इथं सॉल्व्ह केले. पटकन सांगा, हे सॉल्व्ह करा आणि त्याचा इन्व्हर्स घ्या. $8.57. 8.57. ठीक आहे, म्हणजे या सगळ्यांचं कॉम्बिनेशन केलं की हे 8.57 आलं. म्हणजे आता इथे एक स्प्रिंग आहे, ही एकच स्प्रिंग 8.57 ची आहे, ही K4 आहे. आता 8.57 आणि K4 हे एकमेकाला कशामध्ये आल्या? पॅरलल, बरोबर. 8.57 आणि K4 एकमेकाला पॅरलल मध्ये आल्या. म्हणजे आता जर मी सॉल्व्ह केलं फायनली, तर या दोघांची एक स्प्रिंग येणार आणि ही एक स्प्रिंग, ही K5 आहे आणि ही इक्विव्हॅलंट पाहिजे मला. तर ही त्यासाठी 8.57 आणि K4 ह्या पॅरलल मध्ये आहेत. 8.57 आणि K4 किती आहे? 34. तो 34 प्लस 8.57 म्हणजे 42.57. ओके, 42.57 आणि K5 ह्या एकमेकाला सिरीज मध्ये आल्या. सो सिरीज कॉम्बिनेशन काय येणार बघा? 1/K5 म्हणजे 40 आहे प्लस 1/42.57 हे 1/. सॉल्व्ह करा, इन्व्हर्स घ्या, तुम्हाला इक्विव्हॅलंट मिळेल. सॉल्व्ह करा, इन्व्हर्स घ्या, तुम्हाला इक्विव्हॅलंट मिळेल. 20.62. 20.62. ठीक आहे, म्हणजे तुमचा या सगळ्याचा इक्विव्हॅलंट किती आहे? 20.62. काय काय केलं पटकन सांगतो. दोन पॅरलल एकत्र केल्या, एकत्र केलेली ही या 3 सिरीज झाल्या, 3 सिरीज सॉल्व्ह केल्या. मग सिरीज सॉल्व्ह केलं, ही एक झाली, ही आणि ही पॅरलल, ती एक झाली, ती आणि ही सिरीज. ठीक आहे, तुमचा आन्सर आला 20.62. ठीक आहे, आपण आन्सर मध्ये एकदा जाऊन चेक करूया की 20.62 आपल्याकडे आन्सर आहे. एकदा चेक करून घेऊया. ठीक आहे, बघा त्याच्यामध्ये आन्सर कुठे आहे काय? 20.62. क्वेश्चन जरा व्यवस्थित परत वाचा. इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आणि त्याच्यामध्ये 20.62 हे कुठं आन्सर नाही आहे, पण तिथं एक 20 आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, जर समजा पुढे ननच्या ऐवजी कुठली तर व्हॅल्यू असती तर ते मी आन्सर 20 लिहिलं असतं. ठीक आहे, कारण की ते 20.62 म्हणजे 20च्या एकदम जवळ आहे म्हणून. ठीक आहे, पण जर समजा तिथे नन आला असेल तर त्याचा आन्सर काय लिहायला पाहिजे? आपल्याला नन लिहायला पाहिजे. पण परत एकदा सांगतो की 20.62 म्हणजे हे आन्सर 20 पण आहे, 20च्या एकदम जवळ आहे, त्यामुळे तुम्ही 20 लिहिलं तरी उत्तर ते बरोबरच आहे. ठीक आहे, त्याचा आन्सर 20 आहे, 20.62. ठीक आहे, हे फक्त पॉईंट मध्ये. आता याच्यानंतर फाइंड द इक्विव्हॅलंट डॅम्पिंग कॉन्स्टंट. आता इक्विव्हॅलंट डॅम्पिंग कॉन्स्टंट बघा, क्वेश्चन सेम आहे. काय करायचं? डॅम्परचं कॉम्बिनेशन घ्यायचं. फक्त मी दाखवतो बघा. दोन डॅम्पर एकमेकाला कशामध्ये सिरीज मध्ये. हा C1 आणि हा C1 हे दोन डॅम्पर एकमेकाला सिरीज मध्ये. हा C1 आणि C2 हे दोन डॅम्पर एकमेकाला पॅरलल मध्ये. म्हणजे सिरीज कनेक्शन आहे, हे पॅरलल कनेक्शन आहे. म्हणजे इथे एक डॅम्पर याचा इक्विव्हॅलंट, इथे एक डॅम्पर इक्विव्हॅलंट आणि पुन्हा हे दोन डॅम्पर कशामध्ये जातील बघा? पॅरलल मध्ये जातील. ठीक आहे, त्यामुळे हे सॉल्व्ह केले की तुम्हाला इक्विव्हॅलंट मिळेल. नंतर काही सॉल्व्ह करत बसणार नाही, सेम तुम्ही फक्त
ह्या डॅम्परला पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन काय बघा. The damping ratio in terms of damping constant C and critical damping coefficient is given by. ठीक आहे. The damping ratio म्हणजे झेटा. आज आपल्याला ते बघायचं आहे, पण आपल्याला झेटाची किंमत माहिती आपण भरपूर वेळा आधी काढलेली आहे. झेटाची किंमत काय असते बघा, C डिवाइड बाय C. ही फॉर्म काय असते, डॅम्पिंग रेशो म्हणजे डॅम्पिंग कॉन्स्टंट C डिवाइड बाय सीसी असते ना. तिथं आन्सर द्यायला चुकले, त्याने ए लिहिले, ऍक्च्युअली ते C डिवाइड बाय सीसी असते, आन्सर बी आहे. ओके. आता 11 नंबरचा प्रॉब्लेम जरा बाळा तुम्ही घरात ट्राय करा. ठीक आहे. मी तुला मुद्दाम सॉल्व्ह करणार नाही आता, कारण की त्याच्यासाठी आपल्याला त्याचं लिनियर डिफ्लेक्शन वगैरे शोधायला पाहिजे. पण मी नंतर तुम्हाला हा सॉल्व्ह करून तुमच्या ग्रुपवरती मी सेंड करतो. ठीक आहे. 11 नंबरचा प्रॉब्लेम. त्यानंतर पुढे या 12 नंबरचा प्रॉब्लेम काय बघा. A spring mass system has natural frequency of 10. When the spring constant is reduced by 800, the frequency is altered by 45%. Find the mass and spring constant. हा पण क्वेश्चन मला मी सॉल्व्ह करणार आहे. फक्त मी माझ्या क्वेश्चन लिहितो. ठीक आहे. मग आपण सॉल्व्ह करूया. स्प्रिंग मास सिस्टीम आहे, मुद्दाम दाखवून ठेवतो माझ्याजवळ. एक स्प्रिंग आणि एक मास दाखवतो. स्प्रिंग मास सिस्टीम आहे. ठीक आहे. त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी 10 रेडियन पर सेकंड दिल्या, म्हणजे ओमेगा दिलाय. 10 रेडियन नॅचरल फ्रिक्वेन्सी दिल्या. आणि काय म्हणले, द स्प्रिंग कॉन्स्टंट इज रिड्यूस बाय, म्हणजे के ची व्हॅल्यू तिने काय केली, रिड्यूस बाय 800. ठीक आहे. के ची व्हॅल्यू 800 न्यूटन मीटरनं रिड्यूस केली, तर त्याचा इफेक्ट काय झाला, फ्रिक्वेन्सी ही कितीनं अल्टर झाली, फ्रिक्वेन्सी इज अल्टर्ड बाय 45%. आणि फ्रिक्वेन्सी 45% ना अल्टर झाली, तर त्याचं ओरिजिनल कॉन्स्टंट, स्प्रिंग कॉन्स्टंट आणि मास किती आहे असे विचारते. ठीक आहे. मग ते जर मला बघायचं असेल तर त्यासाठी मला जर असं लक्ष द्या, मी हे सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. तुमच्या इथं दिसत असेल, मी त्यानं दिलेला प्रॉब्लेम मी आहेच दाखवला. एक स्प्रिंग मास सिस्टीम घेतल्या, त्याच्यामध्ये त्यानं सर्क्युलर फ्रिक्वेन्सी 10 रेडियन पर सेकंड दिलेली, त्याच्या के ची किंमत त्यानं काय सांगितली, 800 न रिड्यूस केली, रिड्यूस बाय 800 असं सांगितलंय. मग हे रिड्यूस केल्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी 45% ने इफेक्ट झालाय, तर त्याच्या ओरिजिनल किमती किती होत्या असे विचारले. ठीक आहे. मी सॉल्व्ह करणार आहे, जरा फक्त एक मिनिट लक्ष द्या. ओमेगाचा फॉर्म्युला सांगा. ओमेगाचा फॉर्म्युला काय पाहणं, ओमेगा रूट के बाय एम. ओमेगा रूट के बाय एम आहे. ठीक आहे. मी आता त्यानं दिलेल्या किमती पहिला लिहितो. सो ओमेगा म्हणजे 10 इज इक्वल टू रूट के बाय एम. हे ओरिजिनल आहे. ठीक आहे. हे रिड्यूस नंतर बघूया. ओरिजिनल ओमेगा 10 आहे, त्यावेळेला 10 इज इक्वल टू काय आला पाहिजे, रूट के बाय एम यायला पाहिजे. हा रूट एम इथनं उचलून इकडे घेतो. सो रूट एम इंटू 10 इज इक्वल टू रूट के, याला म्हणतो मी इक्वेशन 1. म्हणजे रूट के ची किंमत ही किती आहे, 10 रूट एम एवढी आहे. आता ही कंडिशन वापरतो. कंडिशन त्याने काय सांगितलंय, के इज रिड्यूस बाय 800. के ची किंमत 800 ने रिड्यूस केली आणि फ्रिक्वेन्सी मध्ये इफेक्ट किती झालाय, 45% इफेक्ट झालाय. फ्रिक्वेन्सी मध्ये 45% इफेक्ट झालाय. आता तुम्ही सांगा मला, इथं ह्या इक्वेशन मधून के ची व्हॅल्यू जर मी रिड्यूस केली, के, तर ओमेगा रिड्यूस होणार का वाढणार, या इक्वेशन प्रमाणे रिड्यूस होणार. के रिड्यूस झाला तर ओमेगा रिड्यूस होणार. त्यानं काय सांगितलंय, के 800 न कमी झाला, 800 न, तर ओमेगाची किंमत 45% काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. अगोदर ती 10 आहे, 45% कमी झाली तर ओमेगा किती येणार, अगोदर 10 आहे, 45% कमी झाली तर ओमेगाची किंमत किती राहणार, 5.5. आधी 10 होती ना, 100 ला 45, तर 10 ला 4.5 न कमी व्हायला पाहिजे. म्हणजे 10 मधनं 4.5 गेले पाहिजे किती, 5.5. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू, हे जे आपलं इक्वेशन आहे रूट के बाय एम, याच्यामध्ये नवीन ओमेगाची किंमत किती आली, 5.5 इज इक्वल टू के ची किंमत किती रिड्यूस केली, 800.
सो के मायनस 800 डिवाइड बाय हा एम तसंच राहिला. तर मी काय केलं ते सगळ्यांना परत एकदा सांगतो. के ची व्हॅल्यू 800 केली 800 के मायनस 800. तर फ्रिक्वेन्सी 45% इफेक्ट झाला. ठीक आहे, म्हणजे अगोदरच्या मध्ये 45% मी कमी केलं, म्हणजे 5.5 राहिले. ठीक आहे, आता ह्या रूट एमला इकडे घ्या. सो 5.5 रूट एम इज इक्वल टू रूट के मायनस 800. सगळ्यांना समजले मी काय केलंय ते इथं? असं करू शकताय. ठीक आहे, आता रूट एम ची किंमत इथं आहे बघा. रूट एम हा 10 इकडे घ्या, 10 इकडे घ्या. सो रूट के डिवाइड बाय 10. सो 5.5 इंटू रूट के डिवाइड बाय एम. सॉरी मला कशाची किंमत पाहिजे होती? रूट एम ची. सो रूट एम इज इक्वल टू रूट के डिवाइड बाय 10. हा 10 इकडे घ्या, डिवाइड बाय 10 इज इक्वल टू रूट के मायनस 800. आता बाळांनो फक्त काय करायचं आपल्याला? इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी मी पहिला ही किंमत देतो. 5.5 डिवाइड बाय 10 म्हणजे 0.55. रूट के इज इक्वल टू रूट के मायनस 800. आता हे क्वाड्रॅटिक मध्ये जाणार आहे. दोन्ही बाजूचे स्क्वेअर करा. पटकन मला कोणता 0.55 चा स्क्वेअर सांगा. याचा स्क्वेअर ना के मायनस 800. 0.3025. ठीक आहे, काय क्वाड्रॅटिक मध्ये जात नाही. स्क्वेअर केल्यानंतर हा रूट गेला आणि हा पण रूट गेला, हे स्क्वेअर झालं. हे किती आलं बा? 0.30 3025. 30.80. के मायनस 800. ओके, आता काय करा बाळांनो? हे इक्वेशन ऑलमोस्ट आपलं रेडी झाले. हे 0.3025 तिकडे घ्या, 800 इकडे घ्या. 800 ह्या बाजूला आला. इज इक्वल 0. दोघांच्या मधनं के कॉमन घेतो. 1 मायनस 0.3025 इज इक्वल टू 800. आता हे बाळून इकडनं उतरून इकडे डिवाइड करा, तुम्हाला के ची किंमत मिळेल. हे सॉल्व्ह करा, इकडे डिवाइड करा, तुम्हाला के ची किंमत मिळेल. अकराशे 46.95. 1146.95 हा तुमचा काय आला बाळांनो? के आला. ठीक आहे, के आला. आता इथे या, इक्वेशन 1 मध्ये या. के ची किंमत टाकली की तुम्हाला एम मिळते. फ्रॉम 1 रूट एम इंटू 10 इज इक्वल टू रूट के. सो रूट ऑफ 1147.95 हा रूट एम इंटू 10. हे पहिला सॉल्व्ह करा, 10 न डिवाइड करा, मग स्क्वेअर करा, तुम्हाला एम मिळेल. पहिला हा रूट घ्या, त्याला 10 न डिवाइड करा आणि मग त्याचा स्क्वेअर करा. पहिला रूट 10 न डिवाइड त्याचा स्क्वेअर. मला वाटते 114 पॉईंट काहीतरी येईल बघा. 114.65. ठीक आहे, 114.65 म्हणजे मास किती आहे? 114.65 आणि के किती आहे? 1146. आता हे आन्सर बाळांनो दिलेल्या आन्सर मध्ये फक्त एकदा आहे का आपण बघून घेऊया. मी जरा एक मिनिट स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन शेअर केली. त्यानंतर 114 पॉईंट. ठीक आहे, बघा 1146 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे 1147 इथं तिथं आणि तो 11.47 आपला आन्सर आले 114 पॉईंट चुकलाय. म्हणजे आन्सर पॉईंट मध्ये बहुतेक चुकले. आपल्या इथं नाही, तिथं काहीतरी चुकलेलं आहे पॉईंट. ठीक आहे, आन्सर आहे. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. The response of undamped system under resonance. आता हे सगळं undamped system कडे गेलेलं आहे. आता आपल्याला वन तेच बघायचं आहे. बघा हा पुढचा एक प्रॉब्लेम आहे, हे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. 1 2 3 सिरीज. एक हे लय महत्वाचं आहे.
हे जरा तुम्हाला मी फक्त सांगतो, तुम्ही नंतर सॉल्व्ह करा. मी शेअरिंग स्टॉप करते. 3 सिरीज आहे, मध्ये मास आहे आणि खाली 2 पॅरलल आहे. ठीक आहे, मी ती सिस्टीम तुम्हाला दाखवतो. तुमचं चुकू नये म्हणून फक्त मुद्दामून दाखवतोय ती सिस्टीम. बघा, 1 2 3 3 सिरीज, त्यानंतर इथं मास, त्यानंतर 2 पॅरलल, या असं आहे. बरोबर काय? याच्यामध्ये गंमत सांगतो बघा. 1 2 3 सिरीज आहे, इथं सिरीज. हे सिरीज सॉल्व्ह केलं आणि हे बघा, लक्ष द्या, हे दोन काय आहेत? पॅरलल. हे 2 पॅरलल सॉल्व्ह करता येतील, हे 3 सिरीज सॉल्व्ह करता येतील. याच्यानंतर तुमची सिस्टीम अशी राहील बघा, ही सिस्टीम अशी राहील तुमची. इथं मध्ये मास येईल. हे 3 सिरीज म्हणून के इक्वलंट ऑफ सिरीज म्हणतो, म्हणजे यस. हे 2 पॅरलल म्हणजे हे पॅरललचा इक्वलंट येईल. हा सिरीजचा इक्वलंट, हा पॅरललचा इक्वलंट. आता ही सिस्टीम सिरीज मध्ये का पॅरलल मध्ये? पॅरलल. हे पॅरलल मध्ये आहे, एकदम इम्पॉर्टंट. म्हणून मी मुद्दाम लिहितो KS अँड KP आर इन पॅरलल. का पॅरलल? कारण की या मास जेवढं डिस्टन्स खाली जाईल, म्हणजे केपी जेवढा कॉम्प्रेस होणार तेवढाच केएस काय होणार? इलॉंगेट. म्हणजे दोन्ही स्प्रिंगची डिस्प्लेसमेंट ही सेम आहे. दोन्ही स्प्रिंगची डिस्प्लेसमेंट सेम असल्यामुळे या 2 स्प्रिंग कशामध्ये आहेत बाळांनो? पॅरलल मध्ये आहेत. बघा, हे असं कॉम्बिनेशन म्हणजे हे सिरीज आहे. पण यांच्यामध्ये जर मास आलं तर ते कॉम्बिनेशन काय होते? पॅरलल. त्यामुळे हे पॅरलल मध्ये गेले. हे पॅरलल सॉल्व्ह करायला पाहिजे तुम्हाला इक्विव्हॅलेंट मिळेल. ठीक आहे, चलो बाळांनो, आता म्हणून मी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवले तुम्हाला. जर व्हिडिओ बंद पडला तर बाळांनो पुन्हा याच आयडीला परत जॉईन करा. आता मी थोडस डॅम्पिंग कडे जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय? डॅम्प्ड व्हायब्रेशन, डॅम्प फ्री व्हायब्रेशन. मी फिगर फक्त दाखवणार आहे. पहिलं डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे आणि त्याच्या पुढचं बाळांनो तुम्हाला सगळं मी, आपण क्लासमध्ये जसं डेरिव्हेशन घेतलेलं तसं त्याची मी एक पीडीएफ केली. ती पीडीएफ तुम्हाला मी दाखवतो. कारण की आपल्याला काय आता मल्टिपल चॉईस असल्यामुळे डेरिव्हेशन एवढे इम्पॉर्टंट नाही, पण इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी डिफरन्शियल इक्वेशन पण सॉल्व्ह करून दाखवतो. डॅम्प्ड फ्री व्हायब्रेशन. ठीक आहे, आता डॅम्प्ड व्हायब्रेशन आहे याचा अर्थ, एक स्प्रिंग येणार, एक डॅम्पर येणार आणि हे तुमचं मास. याची डिस्प्लेसमेंट समजा झाली एक्स, याच्यावरती मी समजा लावला फोर्स एफ, इथे स्प्रिंग के आहे आणि डॅम्पर काय? सी आहे. मग याची मला काय काढायला पाहिजे बाळांनो? इक्विलिब्रियमची फिगर ड्रॉ करायला पाहिजे, जी बाळांनो मी लास्ट टाइमला जशी ड्रॉ केलेली सेम तशी मी इक्विलिब्रियम पोझिशनची काय करणार आहे, याची फिगर ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, आता इक्विलिब्रियम पोझिशनची मला फिगर ड्रॉ करताना त्याच्या मला काय काय दाखवायला पाहिजेत? फोर्सेस. इक्विलिब्रियम पोझिशनची फिगर ड्रॉ करताना आपण एक डिस्प्लेसमेंट झाले असं कन्सिडर केले तर हे तुमचं मास, हा तुम्ही लावलेला फोर्स F इज म्हणजे एम इम्पॅक्ट. जरा ट्युशन मध्ये आहे, बरोबर एक अर्धा तासाने फोन करतो, पाहून तसा. बाळांनो, माझा व्हिडिओ दिसत नाहीये काय? जर असं व्हिडिओ दिसत नाही, 1 मिनिट मी बाळांनो फक्त जर असं